फक्त या शेतकरी बांधवांना जो 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता तातडीने जमा होणार आहे, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 19वा हप्ता येणार आहे याची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर केंद्र सरकार दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना देते। ही रक्कम जी आहे ती पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत थेट लाभधारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असते। एकंदरीत या शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 3 समान हप्त्यामध्ये 2,000 रुपयेचा हप्ता देत असतात। यामध्ये जर वाढ झाली तर 500 रुपयाची पण वाढ होऊ शकते। वाढ जर हप्त्यामध्ये झाली 19व्या हप्त्यामध्ये येणारा आधी 19व्या हप्त्याच्या यायच्या आधी जर वाढ झाली पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये तर निश्चितच हप्त्यामध्ये वाढ झाली म्हणजे 19व्या हप्त्या पण मध्ये वाढ झाली तर 500 रुपये वाढून येतात आणि 2,500 रुपयाचा हप्ता मिळू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीत 18 हप्ते एकूण या योजनेचे टाकण्यात आले आहेत। पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर आतापर्यंत या योजनेचे किती 18 हप्ते टाकण्यात आले आहेत, म्हणजे एकंदरीत 18 दोन्ही 36,000 रुपये एका शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आता येणारा 19वा हप्ता पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता शेतकरी बांधवांना लागलेली आहे, निश्चितच लागलेली आहे। त्याच आज नवीन जे सरकार आहे तर या नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत। या नवीन गाईडलाईन्स मुळे काही शेतकरी या योजनेपासून विचलित राहू शकतात, म्हणजे निश्चितच शेतकरी बांधव कोणकोणत्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळणार नाही याकडे थोडं लक्ष देऊ, तर हे शेतकरी राहू शकतात विचिंत। आता पहा मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांना 18 हप्ते थेट टाकण्यात आले आहेत। 19वा हप्ता आता येणारा खात्यामध्ये येणार आहे। 19वा हप्ता येण्यापूर्वी जर हप्त्यामध्ये वाढ झाली तर निश्चितच 19वा हप्ता वाढून सुद्धा येऊ शकतो किंवा 2,000 रुपये पण येऊ शकतो। जर हप्त्यामध्ये वाढ झाली नाही तर 2,000 रुपये आणि हप्त्यामध्ये वाढ झाली तर 2,500 पण येऊ शकतात आणि दोन्ही योजनेचे एकंदरीत 5,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजे नमोचे आणि पीएमचे मिळून 5,000 रुपये खात्यामध्ये येऊ शकतात। आता थेट जाऊ कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही, तर एकंदरीत जर तुम्ही सरकारच्या गाईडलाईनचे योग्य पालन केले नाही तर 19वा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही। म्हणजे काय करायचं आहे सविस्तर माहिती सांगू आपल्या भाषेत सांगणार आहे मित्रांनो। तर ई-केवायसी प्रक्रिया ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण नसणार नाही, ई-केवायसी जी आहे ती आवश्यक केली आहे म्हणजे अनिवार्य केलेली आहे, तर लाभधारी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे। त्यासाठी पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। एकंदरीत मी सांगितल्याप्रमाणे पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी ई-केवायसी ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण नसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणार, तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणार, त्या शेतकरी बांधवांना येणारा 19 हप्ता त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो, म्हणजेच काय तर पैसे त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत। अशा पद्धतीने फक्त या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। तिन्ही प्रॉब्लेमपैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर निश्चितच तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते दुरुस्त करणं गरजेचं आहे। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। तर YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद। जय